अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून भोगी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भोगी सण असेल, मकर संक्रांत असेल किंवा किंक्रांत असेल, तिन्ही सण तुम्हा सर्वांना तुमच्या कुटुंबांना खूप छान आनंदाचे, सुखाचे, समृद्धीचे, सोबत गोडाचे जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करते. म्हणजे आजच्या व्हिडिओचा विषय अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे, कारण की उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीला आपणास माहिती आहे की आपण सर्वजण जे सुवासिनी किंवा सौभाग्य स्त्री आहेत त्या घरामध्ये सुगड पूजन करत असतात किंवा बोळके काही जर म्हणतात त्याचं पूजन करत असतात. घरामध्ये पूजा मांडणी करायची असते, वौसा करायला आपला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जायचं असतं. तर ते जे आहे म्हणजेच वौसा करणे असेल किंवा सुगड पूजन करणे असेल की नेमकं ते करण्याचं योग्य मुहूर्त कोणता आहे, योग्य वेळ कोणती आहे, त्याबद्दल आजच्या वेळी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि सोबतच आपल्याला माहिती असेल की मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत आपण काही ना काहीतरी महिलांना दान हे देत असतो किंवा हळदी कुंकू करून आपण वाण देत असतो, प्रत्येक महिलेला सुवासिनींना देत असतो. तर ते वाण आपण ज्यावेळेस घरामध्ये आणतो किंवा ज्या दिवशी आपला हळदी कुंकू असेल किंवा आपण एखादी गोष्ट उद्या दान देणार आहोत मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्या दिवसभरासाठी, तर ते दान किंवा वाण देताना आपल्याला त्याआधी एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट करायची आहे. ती जर गोष्ट केली तर 100% तुम्हाला त्या वाणाचं आणि दानाचं 100% तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून सांगते की शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल. तर मंडळींनो, आज आहे भोगी सण, त्यामुळे भरपूर जणांच्या घरामध्ये सकाळीच भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, तीळ लावून वगैरे सगळं झालं असेल. तिळाने अभ्यंग स्नान सुद्धा सगळ्यांच्या घरामध्ये झालेलं असेल आणि ज्यांना सकाळी शक्य नाही झालं त्यांनी संध्याकाळी करणार असेल. पण नक्कीच भोगीची भाजी आज खाल्ल्याशिवाय राहू नका, या कारण की असं म्हणतात ना, जो न खाई भोगी तो सदा रोगी. त्यामुळे भोगीच्या भाजीला खूप जास्त मान असतो, तोच नैवेद्य आपल्याला आज घरामध्ये दाखवायचा देखील असतो देवांना. तर उद्या आहे मकर संक्रांत मंडळीनो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपणास माहिती असेल की आता उद्या आपल्या दिवसभरामध्ये जे सुगड पूजन आहे किंवा आपल्याला जे म्हणतात ना, किंवा जे आपला बोळके, काही जण बोळके म्हणतात, काही जण सुगड म्हणतात, तर त्यामुळे कन्फ्युजन आहे. तर ज्यांच्या भागामध्ये जे म्हणतात ती उद्या आपला वौसा असेल किंवा ते पूजन जे घरामध्ये करायचं आहे आपल्याला, तर ते कोणत्या वेळेत करायचं आहे. तर मंडळीनो, आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला आज दुपारपासूनच आपली जी एकादशी तिथी आहे ती चालू होणार आहे. धनु म्हणजे आपल्या जे काही सूर्य जो आहे तो अजून आपला धनु राशीमध्येच असणार आहे उद्या दुपारी 3:06 आणि उद्या दुपारी म्हणजे उद्या 14/4/2026 बुधवार, उद्या मकर संक्रांतीला दुपारी 3:06 नंतरच आपला जो म्हणजे आपले सूर्यदेवता जे आहे ते मकर राशीत प्रवेश करणार आहे. आणि सूर्य ज्यावेळेस मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशीच आपल्याला किंवा त्या वेळेतच आपल्याला मकर संक्रांत ही साजरी करायची असते. त्यामुळे उद्या आपल्याला कुठलीही प्रकारची गडबड सकाळी होणार नाही आहे. त्यामुळे महिलांना सर्व काम, स्वयंपाक वगैरे सर्व काही आवरून करून निवांत दुपारी आपल्याला 3 वाजल्यानंतर आपल्याला सुगड पूजन असेल किंवा आपल्याला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वौसा करणं असेल किंवा 5 जण वौसा करणं असेल, या सर्व गोष्टी उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आपल्याला करायचं आहे. ते संध्याकाळी 6 वाजून आपल्याला 15 मिनिटांनी की 20 मिनिटांपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे 5:15 पर्यंत तुम्ही करू शकता. हा योग्य मुहूर्त आहे आणि या वेळेतच आपल्याला सुगड पूजन आणि वौसा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला निवांत उद्या भेटणार आहे. मुलं शाळेत किंवा काही मुलांना शाळेला सुट्टी असेल किंवा नसेल सुद्धा, तर नक्कीच उद्या सर्व काही गोष्टी उरकून तुम्हाला निवांतपणे आवरून करून तुम्ही वौसा करायला किंवा सुगड पूजनाला वेळ देऊ शकणार आहात. तर आता तुम्हाला योग्य वेळ कळाली असेल की आपल्याला सुगड पूजन आणि वौसा कधी करायचा आहे तो, आणि या वेळेतच करावं हे नक्की. आता त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता उद्या मकर संक्रांत आहे. काही जणींचं आता म्हणणं असतं की मकर संक्रांत दिवशी आपण काही ना काहीतरी गोष्ट दान ही नक्कीच द्यायची असते, मग ती कुठली का वस्तू असे ना. सोबतच आपण दान देणं वेगळं आणि हळदी कुंकूचं वाण हे पण वेगळं बरं का. आता मकर संक्रांत दिवशी मान असतो काहीतरी दान देण्याचा, आणि सोबत हळदी कुंकूचं जे वाण असतं ते आपण काही ना काहीतरी गोष्टी आणत असतो, जे आपण आपल्या यथाशक्ती ज्या महिलांना बोलून आपण हळदी कुंकू लावून ते वाण आणि तिळगुळ देत असतो. तर ती पण गोष्ट ज्यावेळेस आपण घरामध्ये करणार असाल मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत, ज्या वेळेस तुम्ही वाण आणि दान देणार आहात महिलांना, त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे ही महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगते आहे. आजपर्यंत कोणी केली आहे की नाही माहिती नाही, पण नक्कीच यानंतर किंवा आज व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी तुम्ही 100% या वर्षीपासून तरी ही गोष्ट नक्कीच प्रत्येक वर्षी तुम्हाला करायची आहे. ते म्हणजेच काय, आता आपल्याला सांगू इच्छिते की ज्यावेळेस आपण छोटी मोठी सेवा करतो किंवा एखादं पारायण करतो त्यावेळेस आपण काय करतो, सुरुवातीला आपण संकल्प सोडतो. संकल्प सोडल्यामुळे काय होतं, आपण त्या सेवेचं आपल्याला त्वरित
फळ प्राप्त होत असतं किंवा पुण्यफल प्राप्त होतं आपल्याला त्या सेवेचं आणि आपली इच्छा देखील पूर्ण होते. म्हणून आपण एखादी सेवा, एखादं पारायण करत असताना आपण संकल्प सोडत असतो किंवा आपण एखादा उपवास करतो आहे किंवा नवरात्रीचे उपवास करतो आहे त्यावेळेस आपण पहिल्या दिवशी आपण संकल्प सोडत असतो. त्यानंतर आपण त्या सेवेला किंवा त्या उपवासाला सुरुवात करत असतो किंवा त्या सणाची सर्व काही पूजा अर्चा घरामध्ये करत असतो. त्यामुळे प्रत्येक विधीमध्ये, प्रत्येक पूजेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय दृष्ट्या संकल्पाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. म्हणून आपल्याला मकर संक्रांती निमित्त दान किंवा वाण देत असताना हळदी कुंकूचं असेल किंवा यथाशक्ती दान देत असेल त्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प नक्कीच करायचा आहे. आता तुम्ही जे काही दान आणताल किंवा जे काही वाण आणताल हळदी कुंकू देण्यासाठी ते अगोदर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला आधी सर्व काही आणल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर धूपदीप लावून घ्यायचं आहे. देवघरासमोर तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला पिवळं लाल वस्त्र अंथरायचं आहे. ते वाण जे तुम्ही आणलेलं आहे किंवा दान जे आणलेलं आहे ते तुम्हाला देवघरासमोर धूप दीप लावून समोर तिथे मांडायचं आहे. वाण आणल्यानंतर ते तिथे ठेवायचं आहे आणि त्याचं तुम्हाला पंचोपचार पूजा अर्चा करायची. हळद कुंकू अक्षदा फूल आणि धूपदीप लावायला आपल्याला दाखवायचं आहे त्या वाणाला. ते दाखवल्यानंतर आपल्याला त्याच्या समोर एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये उजव्या हातात थोडंसं पाणी, हळद कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या ताम्हणामध्ये संकल्प सोडायचा आहे वाण किंवा दान देण्या अगोदर. ते वाण समोर ठेवलं आहे आपण जे आणलं आहे ते दान किंवा वाण त्याची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे. धूप दीप दाखवून समोरच ठेवायचं आणि त्याच्या समोरच संकल्प सोडायचा आहे. आता आपल्याला संकल्प काय सोडायचा? संकल्प सोडत असताना सुरुवातीला आपल्याला तुमचं स्वतःचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी स्वामी समर्थ माझं सेवेकरी असून किंवा मी सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी आज ह्या यथाशक्ती मी हे वाण जे आहे आणलेलं जे काही वाण आहे किंवा दान आहे ते मी माझ्या जवळच्या सौभाग्यवती स्त्रियांना ते देणार आहे आणि त्यासाठी मी हा संकल्प सोडत आहे. सुरुवातीला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता संकल्प काय बोलायचं सांगते. मग त्याच्यामध्ये बोलायचं तुम्हाला मी पीप करून देईल की काय संकल्प बोलायचं. थोडासा अवघड शब्द आहेत पण नक्कीच तुम्ही हे संकल्प सोडूनच तुम्हाला वाण आणि दान करायचं आहे. आता संकल्प काय बोलायचं सांगते. मम आत्मनम सकल पुराणोक्तम फलप्राप्त्यर्थ श्री सभृतु नारायण प्रीतिद्वार सकल पापक्षयपूर्वकम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्चर्य मंगलाभ्युदय सुख संपदादी कल्पनाक्त फल सिद्धे अस्मिन मकर संक्रमण पुण्यकाले नारनाम गोत्राभ्य सुवासिनीभ्य दातृम मृत्यूसे अशा प्रकारचा हा संकल्प आहे. म्हणून म्हटलं संस्कृत मध्ये आहे आणि थोडे अवघड शब्द आहे त्यामुळे इथे मी स्क्रीनवर तुम्हाला पीप करून दिला हा संकल्प. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो समोर एका कागदावर लिहून घ्या वाटल्यास तर या मोबाईल समोर ठेवून तो तुम्हाला हातामध्ये पाणी घेऊन तुम्हाला अशा प्रकारचा संकल्प बोलायचा आहे. सुरुवातीला नाव गोत्र सांगायचं त्यानंतर तुमची इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा संकल्प बोलायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या वाणाचं आणि दानाचं मला 100% किंवा जास्तीत जास्त पुण्यफल प्राप्त होऊ दे त्याची तुम्हाला तिथे तुमच्या इष्टदेवतांना गुरुनं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. आणि हे संकल्प सोडून झाल्यानंतर परत एकदा जे काही तुमचं वाण समोर ठेवलेलं आहे तुम्ही वस्तू ज्या आणलेल्या आहेत दानासाठी वाणासाठी त्याचं पूजन एकदा करायचं. हे परत एकदा हळद कुंकू टाकून आणि त्यानंतरच तुम्ही संध्याकाळी सकाळी या गोष्टी करून घ्यायच्या किंवा वाण किंवा दान देण्याच्या अगोदरच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. सकाळी करून घ्या, संध्याकाळी तुम्ही वाण दान देऊ शकता, चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच 100% जर तुम्हाला मकर संक्रांतीच्या वाणाचं आणि दानाचं पुण्यफल प्राप्त करून घ्यायचं असेल, अखंड सौभाग्य. आता आपण हे वाण आणि दान का देतो मकर संक्रांतीला? कारण की आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य वाढीस लागावं, येणारं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं उत्तम आरोग्य जावं आणि प्रत्येक वर्षी आपलं जे सौभाग्य ते अखंड राहावं प्रत्येक जन्मामध्ये. यासाठी आपण हे वाण आणि दान देत असतो, त्याला भरपूर मान असतो. म्हणूनच आपल्याला त्याच्या अगोदर आपण संकल्प सोडला, त्या वाणाचे जर आपण शास्त्रोक्त पूजन केलं, पंचोपचार पूजन केलं तर विचार करा किती पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल आणि तेही लवकरात लवकर प्राप्त होईल. म्हणून अशा प्रकारे तुम्हाला मकर संक्रांती ते रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकूचं वाण असेल किंवा दान करताना अशा प्रकारे संकल्प सोडायचा आहे. आणि उद्या आपल्याला मकर संक्रांतीच्या निमित्ताने उद्या 14/4/2026 बुधवारी आपल्याला दुपारी 3:06 ते 6:15 पर्यंत संध्याकाळी आपल्याला सुगड पूजन किंवा वौसा करायचा आहे आणि नक्कीच करावा.
कोणीही आजकाल मी खरं सांगेल, तुम्ही स्वतः ही संस्कृती जपा महिलांनो. आपले घरातले सगळेजण लहान मुलं मुली सगळं काही बघतील ही संस्कृती तुमची, आणि आपण जर संस्कृती जपली तर येणारी पिढी ती संस्कृती जपणार आहे. तर तुम्हीच याच्यामध्ये जर म्हटलं की नाही शॉर्टकटमध्ये तुम्ही सर्व काही गोष्टी केल्या किंवा अजून काही केलं नाही केलं असं काही तुमचं जर मत असेल, तर मी खरं सांगते, तुम्ही जे घरातले मोठे व्यक्ती किंवा घरातली जी काही करती बाई आहे, महिला आहे, पुरुष आहेत, जे करतात वागतात तेच आपल्या खालच्या लहान मुलं असेल किंवा लहान जी आपली येणारी पिढी असेल ते बघत असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः संस्कृती जपा, शास्त्रोक्त पद्धतीने जपा, आणि या प्रत्येक गोष्टीच्या मागे नक्कीच काही ना काहीतरी शास्त्र आहे, म्हणूनच आपल्याला सर्व गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारे तुम्हाला उद्या मकर संक्रांत साजरी करायची आहे, आणि हो, हळदी कुंकू बाणाचं दान सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.